जी वागणूक आहे राहुल गांधीची, खरं तर निवडणूक आयोगाने संपूर्ण खोडून काढलेला आहे। लोकशाही विरोधी, संविधान विरोधी वागणूक राहुल गांधींनी करू नये असंही निवडणूक आयोगाने सांगितलं। कारण निवडणुकीच्या सारख्या पावित्र्य असलेल्या निवडणूक आयोगाला ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाच्या पावित्र्यावर शिंतोळे उडवण्याचं काम राहुल गांधी करतात आहे, यावर निवडणूक आयोगाने आज आपलं उत्तर दिलं आहे। खरं तर राहुल गांधी यांनी आपल्या काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्राच्या नेत्यांना विचारलं पाहिजे की निवडणुकीमध्ये 1 लाख बूथवर आपले प्रतिनिधी, काँग्रेसचे प्रतिनिधी तुमचे होते, त्यांनी कुठलंही ऑब्जेक्शन घेतलं नाही, मतदार यादीवर ऑब्जेक्शन घेतलं नाही, निवडणुकीच्या दिवशी ऑब्जेक्शन घेतलं नाही, निवडणुकीची मतदार मशीन जी आहे ती सील करताना ऑब्जेक्शन घेतलं नाही। मात्र निवडणुकीच्या नंतर या ठिकाणी पवित्र निवडणूक आयोगावर तुम्ही त्या ठिकाणी संशय व्यक्त करता आहे। ज्या वेळी तुम्ही जिंकता तेव्हा मशीन चांगली, ज्या वेळी राहुल गांधी जिंकतात तेव्हा निवडणुकीची मतदार यादी बरोबर आहे, आणि जेव्हा ते हारतात तेव्हा मतदार यादी चूक असतं आणि त्या ठिकाणी मशीन बंद असतं किंवा मशीन खराब असतं। आता बिहारच्या निवडणूक आहे, महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक आहे। माझं खुलं आव्हान राहुल गांधीला आहे, देशाची पूर्ण काँग्रेस पार्टी महाराष्ट्रामध्ये कामाला लावा। आता ज्या मतदार याद्या येणार आहे त्या मतदार याद्या सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीच्या आधारावर असणार आहे। प्रत्येक प्रभागामध्ये, प्रत्येक वार्डामध्ये, जिल्हा परिषदच्या गटामध्ये ही मतदार यादी प्रकाशित होणार आहे। आत्ताही ऑब्जेक्शन घेण्याची वेळ गेलेली नाही, आत्ताही तुम्ही ऑब्जेक्शन घ्या। मी तुम्हाला दाव्याने सांगतो 51% वर मतं घेऊन महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका महायुती जिंकणार आहे। कारण या पवित्र निवडणुकीमध्ये इमानदारीने जनतेने आम्हाला मतदान दिले आहे आणि महाराष्ट्राची जनता ही देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारच्या मागे, एकनाथ शिंदे, अजित पवारच्या सरकारच्या मागे उभी आहे। आणि मी खुलं आव्हान राहुल गांधीला करतो, या महाराष्ट्राची एक तरी महानगरपालिका जिंकून दाखवा, एक तरी जिल्हा परिषद जिंकून दाखवा। खऱ्या अर्थाने काँग्रेस पार्टी ही या ठिकाणी ही हतबल झालेली आहे। राहुल गांधीचं नेतृत्व हतबल झालेलं आहे आणि हतबल झालेली पार्टी नेतृत्व वाचवण्याकरता राहुल गांधी निवडणूक आयोगावर आरोप करून आपलं व्यक्तिमत्व टिकवण्याचा प्रयत्न करत आहे। याच्यापेक्षा हे काही नाही।